योग ही एक मन आणि शरीराद्वारे केला जाणारा सराव आहे, जी हजारो वर्षापूर्वी प्राचीन भारतात उगम पावली। त्यात अनेक शारीरिक आसने, आसन, श्वास घेण्याच्या पद्धती, प्राणायाम, ध्यान यांचा समावेश आहे। योगाचाच उद्देश एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्पष्टता, भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक कल्याण सुधारणे आहे। योग हा शब्द संस्कृत मधून आला आहे आणि त्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र येणे, शरीर आणि जागरूकता याचे एकीकरण दर्शवणे असा होतो। दरवर्षी 21 जूनला योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो। हा दिवस कल्याण आणि चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून काम करतो। तर आज योगा दिनानिमित्त जगभरात शाळा, महाविद्यालय, कार्यालयात अशा विविध ठिकाणी जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला। तर जागतिक योगा दिनानिमित्त मनोर पोलीस स्टेशनचे 6 अधिकारी आणि 20 अंमलदार यांची योगा दिनाचे औचित्य साधून सायलेंट रिसॉर्ट येथे योगा कार्यशाळा घेण्यात आली। आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये पोलिसांना स्वतःच्या शरीराकडे वेळ देणे शक्य होत नाही। कामाच्या तणावामुळे आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे वाढते आजार, अंगदुखी, पाठदुखी, डायबिटीज, बीपी, हार्ट अटॅक अशा अनेक समस्या आपल्याला रोजच जाणवत असतात। जर आपण नियमितपणे असे योगासने केले तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये चांगले बदल घडून येतील, असे योगा प्रशिक्षक अमर भोईर व दर्शन शेलार यांनी प्रशिक्षण देताना सांगितले। तर यामध्ये प्राणायाम, वीरभद्रासन, बालासन, हस्तपादासन, सर्वांगासन, त्रिकोणासन, हलासन, ताडासन, वृक्षासन, बंडुकासन, धनुरासन, नौकासन, कपालभाती, सूर्यनमस्कार, योग शिकवण्यात आले। प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक यांचे मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी योगा दिनाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले।